सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनो, आरोग्य विभाग शिपाई वर्ग ड ची झालेला पेपर 31 ऑक्टोबरचा पेपर, या पेपरवर प्रश्न आणि उत्तर यांची माहिती बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. ऊर्ध्वगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? पर्याय दिले आहेत. अ. अनुगामी, ब. अधोगामी, क. पुरोगामी, ड. प्रतिगामी. तर यामध्ये फक्त अ, बी फक्त ब, सी अ आणि ब, डी क आणि ड. यापैकी योग्य पर्याय आहे फक्त ब, म्हणजे बी. ऊर्ध्वगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अधोगामी हा होतो. प्रश्न क्रमांक 2. हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे या म्हणीची समानार्थी म्हण पुढीलपैकी कोणती? पर्याय दिले आहेत. ए. उथळ पाण्याला खळखळाट फार, बी. अर्धी टाकून सगळीला धावणे, सी. दुरून डोंगर सारे, डी. हजीर तो वजीर. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे म्हणजे अर्धी टाकून सगळीला धावणे. प्रश्न क्रमांक 3. कलागती लावणार, तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी खालीलपैकी योग्य शब्द आहे. पर्याय दिले आहेत. ए. खपिदास, बी. गाजर पारखी, सी. कळीचा नारद, डी. गोमाजी तिमाजी. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे सी. कलागती लावणार, तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी खालीलपैकी कळीचा नारद हा शब्द योग्य आहे. प्रश्न क्रमांक 4. पुन्हा अधिक आगमन या 2 पदांचा योग्य संधी ओळखा. पर्याय दिले आहेत. ए. पुन्हागमन, बी. पुनर्गमन, सी. पुनरागमन, डी. पूर्णगमन. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे सी. पुन्हा अधिक आगमन या 2 शब्दाचा योग्य संधी आहे पुनरागमन. प्रश्न क्रमांक 5. प्रश्नार्थक वाक्य ओळखा. पर्याय दिले आहेत. ए. होते ते सगळे बऱ्यासाठी, बी. बरा आहे येतो, सी. बरी होशील हं, डी. बरा आहे का. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी. प्रश्नार्थ वाक्य आहे बरं आहे का. प्रश्न क्रमांक 6. आधीच उल्हास त्यात रिकामी जागा मास मन पूर्ण करा. पर्याय दिले आहेत. ए. श्रावण, बी. पौषण, सी. वैशाख, डी. फाल्गुन. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ही म्हण पूर्ण केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7. सूरजगीत गात होता या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय दिले आहेत. ए. अपूर्ण वर्तमान काळ, बी.
अपूर्ण भूतकाळ, सी सामान्य भूतकाळ, डी सामान्य वर्तमान काळ. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. सूरज गीत गात होता. हे वाक्य अपूर्ण भूतकाळ आहे. प्रश्न क्रमांक 8. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? पर्याय दिले आहेत. ए जगन अधिक नाथ, बी जग अधिक नाथ, सी जग अधिक नाथ, डी जगत अधिक नाथ. याचा योग्य पर्याय आहे डी. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह होतो जगत अधिक नाथ. प्रश्न क्रमांक 9. युवती या शब्दाचे अनेक वचनी रूप द्या. पर्याय दिले आहेत. ए युवत्या, बी युवती, सी युत्या, डी यापैकी नाही. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. युवती या शब्दाचा अनेक वचनी शब्द युवतीच होतो. प्रश्न क्रमांक 10. मराठी भाषा लेखनासाठी रिकामी जागा लिपीचा वापर करतात. पर्याय दिले आहेत. ए देवनागरी, बी ब्राह्मी, सी सकळा, डी सुंदरा. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ए. मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 11. जळू या शब्दाचे अनेक वचन लिहा. पर्याय दिले आहेत. ए जळुवे, बी जळवा, सी जळये, डी यापैकी एकही नाही. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. जळू या शब्दाचा अनेक वचनी जळवा हा शब्द होतो. प्रश्न क्रमांक 12. पक्षी पक्ष्यांना, ससे सस्यांना, प्रवासी रिकामी जागा काय? पर्याय दिले आहेत. ए प्रवासींना, बी प्रवाशांना, सी प्रवाशांना, डी प्रवाशांना. यापैकी योग्य पर्याय आहे बी. जसे पक्षी पक्ष्यांना, ससे सस्यांना, प्रवासी प्रवाशांना. प्रश्न 13. किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा रिकामी जागा. पर्याय दिले आहेत. ए भार, बी लोंगर, सी ढीग, डी झुपका. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा लोंगर. प्रश्न क्रमांक 14. घोड्यांचे रिकामी जागा. पर्याय दिले आहेत. ए चित्कारणे, बी धुतकार, सी खिंकाळणे, डी चिवचिव. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे सी. घोड्यांचे खिंकाळणे.
प्रश्न क्रमांक 15. गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. पर्याय दिले आहेत. ए. चाकोरी, बी. चकती, सी. चक्रांकित, डी. मळवाट. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ए. गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी चाकोरी हा शब्द बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16. स्वतःशीच केलेल्या भाषणाला रिकामी जागा म्हणतात. पर्याय दिले आहेत. ए. समभावन, बी. संभाषण, सी. चिंतन, डी. स्वगत. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी. स्वतःशीच केलेल्या भाषणाला स्वगत म्हणतात. प्रश्न क्रमांक 17. ओठात एक आणि पोटात एक या म्हणीचा अर्थ काय? पर्याय दिले आहेत. ए. एकाच व्यक्तीने 2 प्रकारे विचार करणे, बी. खरे बोलणे व खोटे बोलणे, सी. मनापासून बोलणे व वरवरचे बोलणे, डी. मनातील हेतू व बोलून दाखविलेला विचार यात फरक असणे. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी. ओठात एक आणि पोटात एक या म्हणीचा अर्थ होतो मनातील हेतू व बोलून दाखवलेला विचार यात फरक असणे. प्रश्न क्रमांक 18. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ पुढील अर्थातून निवडा. पर्याय दिले आहेत. ए. एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात, बी. बोरी व बाभळी एकाच गावात असणे, सी. मूर्ख आणि शहाणा यांची गाठ पडणे, डी. जसे करावे तसे भरावे. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ए. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ होतो एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात. प्रश्न क्रमांक 1. जल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय दिले आहेत. ए. आनल, बी. सलील, सी. वात, डी. सलील. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. जल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सलील. प्रश्न क्रमांक 20. विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य रिकामी जागा. पर्याय दिले आहेत. ए. बहरले, बी. संचारले, सी. बरसले, डी. साकारले. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. विजयामुळे त्याच्या संघात चैतन्य संचारले. प्रश्न क्रमांक 21. अशुद्ध शब्द ओळखा. पर्याय दिले आहेत. ए. पाश्चात्य, बी. भूगोल, सी. समानार्थी, डी. आध्यात्मिक. यामध्ये ए, बी, डी हे सर्व शब्द शुद्ध आहेत. अशुद्ध पर्याय आहे सी. समानार्थी. यामध्ये शुद्ध पाहिजे समानार्थी. प्रश्न क्रमांक 22. कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. ऑप्शन दिले आहे. ए. लेखनात कमीपणा दाखवणे,
बी. कागदाचे घोडे करून नाचविणे. सी. लेखणी जोरात चालविणे. डी. फक्त लेखनात शूरपणा दाखविणे. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी. कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो फक्त लेखनात शूरपणा दाखविणे. प्रश्न क्रमांक 23. गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे? पर्याय दिले आहेत. ए. वि. वा. शिरवाडकर. बी. प्र. के. अत्रे. सी. राम गणेश गडकरी. डी. कृष्णाजी केशव दामले. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे सी. गोविंदाग्रज हे नाव राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पर्याय दिले आहेत. ए. साहित्यिक. बी. स्फूर्तिस्थान. सी. वीरवृत्ती. डी. द्वीप समूह. या 4 पर्यायापैकी शुद्ध शब्द आहे बी. स्फूर्तिस्थान. प्रश्न क्रमांक 25. पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही? पर्याय दिले आहेत. जीव गलबलणे म्हणजे गहिवरणे. बी. आभाळाला कवेत घेणे म्हणजे मिठी मारणे. सी. देणे घेणे नसणे म्हणजे संबंध नसणे. डी. सोने होणे म्हणजे सार्थक होणे. तर मित्रांनो, यामध्ये प्रश्न असा आहे की अर्थ बरोबर नाही. बी, सी आणि डी हे सर्व पर्यायाचे अर्थ योग्य आहे, तर याच्यातला बरोबर अर्थ नाही. ए. जीव गलबलणे म्हणजे गहिवरणे हे अर्थ होत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व इतर मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.